खूप दिवस झाला मी वाचलं होतं आयशा विला रहस्य. मला हे शोधून काढण्यासाठी मी काल लोणावळा आणि खंडाळा हा जो पूल ब्रिज आहे तिथे हे आहे आयशा विला. इतकं भयानक वाटत होतं ना खरंच या गाडीला, आणि जो विला आहे तो बघूनच मला असं भयानक वाटत होतं. पण थोडीशी हिंमत दाखवून मीही खूप मोठं धाडस दाखवलेलं आहे त्या आयशा विला मध्ये जाऊन व्हिडिओ काढायचं. माझ्या मिस्टरांनी तर माझी पाठच थोपटली असो, पण मला खरंच ह्याचं गूढ जे रहस्य होतं ते मला जाणून घेणं खूप गरजेचं होतं, आणि मला अशा गोष्टी जाणून घ्यायला खरंच खूप आवडतात. म्हणून आयशा विला काय रहस्य आहे, खूप दिवस मी ऐकत होती, रील्स बघत होती, मला हे समोर जाऊनच बघायचं होतं नक्की काय आहे म्हणून. पण खरंच त्या छोट्याशा मुलीवरती खरंच खूप मोठा अन्याय झालेला आहे. त्या मुलीच्या समोर आई वडिलांना मारण्यात आलं होतं. अशी लोक सांगता आहेत की हे खूप मोठे असे रईस अशी म्हणजे लोक होती. 4 गोष्टी त्या काळी ह्या अशा ठिकाणी पसरल्या होत्या की यांच्याकडे पैसा पाणी खूप आहे. आणि खरंच 4 वेळा माणसाने इतकाही विचार करायचा असतो की काय या गोष्टी करून काय मिळणार होतं. ह्या फॅमिली उद्ध्वस्त झाली. एका साईडला त्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. त्या मुलीच्या डोळ्यासमोर आई वडिलांना मारण्यात आलं होतं, आणि ते झाल्याच्या नंतर त्या मुलीवरती रेप करून तिचाही खून करण्यात आला होता. खूप लोक हे आयशा विला बघण्यासाठी येत आहेत. जसं मी तिथे गेली आतमध्ये तसं माझ्या मागून ही लोक सुद्धा आली होती, तेच जाणून घेण्यासाठी की नक्की काय घडलं होतं या आयशा विलामध्ये, काय रहस्य होतं या आयशा विलामध्ये. खरंच खूप अशी गोष्ट आहे की ती खरंच समजून घेण्यासारखी आहे. फक्त आपण दुरून डोंगर साजरे करतो असं न करता मी सरळ पोचले खोपोली लोणावळ्यामध्ये. लोणावळ्याचा हा घाट आहे, इथे समोरच आयशा विला म्हणून हे आहे बघा. इथे आयशा विला ही लोक सुद्धा हेच बघण्यासाठी आले होते की नक्की काय रहस्य आहे. खरंच खूप भयानक रोमांचक असं वाटत होतं, भयानक असं वाटत होतं. म्हणजे त्या गाडीकडे मी जशी जात होती खरंच तिथे असं वाटत होतं मला की कुणीतरी त्या गाडीमध्ये आहे, कुणीतरी माझ्याकडे लक्ष देऊन असं बघतंय की गाडीला मी काय करते आणि काय नाही म्हणून. खरंच त्या गाडीकडे जशी मी पुढे पुढे जात होती मला खरंच खूप असे अनुभव येत होते तिथे गेल्यावरती. ही गाडी पण बघा, आणि बघा इथे ही मशीन आहे जे चेक करतात आपण. तिथे 001 लिहिलेलं आहे. बघितलं म्हणजे तिथे कुणीतरी